नवी मुंबई महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शहराच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी सक्षम, अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्वाची निवड करून पक्षाच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. नवी मुंबई महापालिकेतील या अत्यंत महत्त्वाच्या पदांसाठी अखेर भाजपकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महापौर पदासाठी नेरूळ प्रभाग क्रमांक 23 येथील भाजपच्या नगरसेविका सुजाता सूरज पाटील आणि उपमहापौर पदासाठी वाशी प्रभाग क्रमांक 18 येथील ज्येष्ठ नगरसेवक दशरथ भगत यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलाय. आज दोन्ही उमेदवारांनी मनपा सचिव संघरत्ना खिल्लारे यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सुपूर्द केले. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज सादर करताना माजी खासदार संजीव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचं खंबीर समर्थक आणि निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे नगरसेवक सूरज पाटील यांच्या पत्नी नगरसेविका सुजाता पाटील यांची महापौर पदासाठी निवड झाली आहे. सूरज पाटील यांची नवी मुंबईत भाजपच्या तरुण, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्वात गणना होते. संघटनात्मक बांधणी आणि स्पष्ट भूमिकेमुळे त्यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सुजाता पाटील यांनीही आपल्या कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सुजाता पाटील या सुशिक्षित, अनुभवी, संयमी व सौम्य महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी नगरसेविका म्हणून कार्यरत असताना त्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदावर उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी करत आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवला आहे व आपल्या प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवली आहे. दरम्यान प्रशासकीय व राजकीय अनुभवाने समृद्ध असलेल्या ज्येष्ठ नगरसेवक दशरथ भगत यांच्या नावाची उपमहापौर पदासाठी घोषणा करून पक्षाने प्रदीर्घ अनुभवाला प्राधान्य दिल्याचं स्पष्ट झालंय. माजी विरोधी पक्षनेते म्हणून महापालिका सभागृहामध्ये त्यांनी दिलेली निर्भीड, ठाम आणि मुद्देसूद लढत, तसंच गेल्या अनेक वर्षात भगत लोकप्रतिनिधींनी नगरसेवक म्हणून प्रभागात राबवलेली भरीव व विकासाभिमुख कामं यामुळेच त्यांच्या निवडीसाठी भक्कम आणि विश्वासार्ह पार्श्वभूमी तयार झाली आणि उपमहापौर पदावर त्यांची वर्णी लागली. यावेळी बोलताना माजी खासदार संजीव नाईक यांनी महापौर, उपमहापौर पदासाठी या दोन्ही उमेदवारांच्या निवडीमागे कोणत्या बाबींचा आणि गुणवत्तेचा विचार करण्यात आला यावर प्रकाश टाकला. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महापौर पद हे महिलांसाठी, सर्वसाधारणसाठी आरक्षित होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही उमेदवार, एक महापौर म्हणून सुजाताताई पाटील आणि उपमहापौर म्हणून दशरथजी भगत यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पक्षाच्या वतीनं आणि मला विश्वास आहे की हे दोन्ही व्यक्तिमत्व जे निवड केलेले आहेत ह्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून नवी मुंबईचा पुढचा कालावधीचा जो कार्यकाल आहे तो जनतेसाठी केला जाईल आणि पक्ष नेतृत्वाच्यावरती जो पक्ष नेतृत्वाने जो विश्वास दर्शवलेला आहे यांच्यावरती त्या पद्धतीनं हे दोन्ही मंडळी काम करतील. त्यांना आमचे सर्व नगरसेवक, नगरसेविका हे त्यांच्याबरोबर सहकार्य असतील आणि हे कशामुळे झालं आणि का झाला हा इथे विषय नाही आहे. पक्ष नेतृत्व या ठिकाणी हा निर्णय घेत असतो आणि मला वाटतं की पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्याच्या अनुषंगाने सर्वांनाच आनंद आहे की या ठिकाणी याचा अर्थ अन्य जे नगरसेवक, नगरसेविका हे सुद्धा त्या ठिकाणी सक्षमच आहेत, परंतु शेवटी कोणाला तरी एकाला त्या ठिकाणी संधी मिळत असते. मी पक्ष नेतृत्वाचा धन्यवाद करतो की त्यांनी या दोघांना संधी दिलेली आहे. या दोघांच्या माध्यमातून भविष्यामध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये जे भारतीय जनता पक्षानं वचनं दिलेली आहेत की आम्ही ह्या प्रभागात अमुक करू, शहरासाठी अमुक करू, या सर्व गोष्टींची पूर्तता पुढच्या या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याबद्दल आम्ही नवी मुंबई जनतेचं
खूप खूप आभार व्यक्त करतो. तर तिथेच महापौर पदावर वर्णी लागलेल्या सुजाता पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत नवी मुंबईला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी मी पूर्णतः कटिबद्ध आहे. एक महापौर म्हणून ह्या पोस्टकडे मी नेहमी एक आदराने बघितलेला आहे. कधी विचारही नाही केला की ह्या पदावर ह्या खुर्चीवर बसण्याचा मान दादा मला देतील. सर्व नगरसेविका ह्यांचं सहकार्य मला यासाठी लाभेल अशी मी त्यांच्या मनापासून अपेक्षा करते. आणि खूप मोठी जबाबदारी आहे. नवी मुंबईचं प्रथम नागरिक पद हे खूप मोठं पद आहे आणि ते मी मनापासून आणि पूर्ण माझ्या शक्तीनिशी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करेन. प्राथमिकता मी महिला म्हणून आवर्जून ज्या महिला माझ्याकडे आतापर्यंत 2 टर्ममध्ये नगरसेविका असताना आलेल्या त्या महिलांसाठी, वृद्ध महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्या पद्धतीने आदरणीय गणेश नाईक साहेबांनी, माझे पती सूरज पाटील साहेब यांनी यांच्या कार्यपद्धतीने प्रत्येक गोष्टीचं विजन म्हणजे शिक्षणाचं, आरोग्याचं, तसेच वेगवेगळ्या उद्यान असो, स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे विजन डोळ्यासमोर ठेवूनच त्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करेन. विरोधात बसणारी कोणी माणसं नाही आहे, ती एक वृत्ती आहे आणि कुठल्याही वृत्तीला आपल्या चांगल्या वृत्तीने आपण हँडल करू शकतो. जर विरोधातल्या लोकांनी आपण चांगली कामं करत असू तर त्याला नक्कीच विरोध होणार नाही आहे आणि त्यांचंही सहकार्य मला लाभेल असं मी अपेक्षा ठेवते. तर उपमहापौर पदासाठी निवड झालेल्या दशरथ भगत यांनीही मिळालेल्या संधीबद्दल पक्ष नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करत अनुभवाच्या जोरावर शहरासमोरील प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देऊ असा ठाम विश्वास व्यक्त केला. जी काही ह्या ठिकाणी उपमहापौर पदाची जी काही जबाबदारी आलेली आहे, ही जबाबदारी ह्या शहराच्या विकासासाठी आणि जी काही भारतीय जनता पक्षाने जो काही या ठिकाणी वचन दिलेलं आहे, पूर्ण या शहराप्रती भारतीय जनता पक्षाने कॉमन वचननामा दिलेला आहे आणि प्रत्येक नगरसेवकाने देखील आपला वचननामा दिलेला आहे. त्या वचननाम्याची वचनपूर्ती ही ध्येयपूर्ती करण्यासाठी नाईक साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कटिबद्ध राहू.